भावे गावे गीत भावे गावे
भावे गावे तो भावे गावे भावे गावे तो भावे
भावे गावे गीत, भावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. अनेकाचे कानी गुणदोष मनानी, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. वेचिते वचन जेणे राहे समाधान, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुका मने फार थोडा तरी परोपकार, तुझ भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय. विठ्ठल विठ्ठल
महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वार आहे रामाच्या सेवका शरणालो मने तुका तया माझे दंडवत कपिपुढे हनुमंत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर वचन ऐका कमलामती काजी माझी रणकाची विनंती करजोडी तू कथेकारी आपण असावे जोडी जोडणी कर चरणी एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय प्रस्तुत
कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु पंचमेवेद निर्माते देहू निवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत तुकोबाराय तुकोबारायांचा 6 चरणाचा सर्व भजनी मंडळाच्या पाठांतरातला उत्कृष्ट असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे, तुकाराम महाराजांच्या गात्यातील आहे, 6 चरणाचा आहे. महाराजांच्या अभंगामध्ये भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं सांगतात, सोपे उपाय सांगतात. त्या अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, आज आपल्या या सौंदर्यवान सौंदर्य नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेली बोधले बाबांच्या परंपरेतील भगवान परमात्म्याच्या कृपेनं साधू संतांच्या कृपेनं सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातील आजची 6व्या क्रमांकाची सेवा श्री गुरु मोतीराम महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य मारुतराव महाराजांची सेवा आहे. गुरुवर्य ब्रह्मीभूत वैराग्य मूर्ती सोपान काका महाराज इसादकर यांची ही कीर्तनरूपी सेवा. तसेच माझे श्री गुरु गुरुवर्य वैराग्य मूर्ती नामधारक माऊली महाराज मुळेकर यांची ही कीर्तनरूपी सेवा. अज्ञान पामर बालकाकडे आलेली तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या साक्षीनं भगवान खंडोबारायांच्या दरबारामध्ये आलेली ही सेवा. तसेच आमचे परम स्नेही परम मित्र तुमच्याच गावचे वैभव श्री हरिभक्त परायण रामायणाचार्य श्री हरी महाराज लावण यांच्या सानिध्यातून माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा. सेवेसाठी जमलेली सर्व भजनी मंडळी, त्यात हे सर्व बाल भजनी मंडळ इथं आल्यास कळालंय आमच्याच भागातल्या. छान आवाज आहे, मस्त आवाज आहे. 300 किलोमीटर लांब नांदेड भागात. त्यानं पॉम्पलेटवर मालेवाडी नाव बघितल्यात म्हणला आमच्या भागातले महाराज. असो सर्व बाळगोपाळ उत्कृष्ट असे मृदंगाचार्य, हार्मोनियमवर साथ करणारे बाबा आणि जमलेली सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, तुम्ही आम्ही सर्व मिळून सगळेजण मिळून ही सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला खरं तर ही सेवा माझ्या सद्गुरूंची होती, गुरुवर्य माऊली महाराज मुळेकर नामधारक. पण त्यांना थोडा टाइम नव्हता. आमच्या श्रीहरी महाराज म्हणले त्यांच्या जागेवर तुम्ही. आणि आमच्या अण्णाने खूप विनंती केली आज आमच्या भेटीला एकदा, म्हणून इथपर्यंत तुमच्या दर्शनाचा योग त्यांच्यामुळे लागला. म्हणून सद्गुरू जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे वेळेत बसल, कारण कीर्तन आहे 9 ते 11 आणि सप्त्यातलं कीर्तन असते महाराज. एरवी कोणची कीर्तन ठेवले असतील 12-12 1-1 वाजेपर्यंत. आता तुमच्या भागामध्ये नाही, पण आमच्या भागामध्ये श्री गुरु मोतीराम महाराजांचे नियम असतात बघा, रात्रभर कीर्तनाचे. आता तुम्हाला नवल वाटल, आमच्या इथं महाराज प्रत्येक गावाला, तर आमच्या गावातच म्हणून नाही, त्या छोट्या बायाला माहित असेल, प्रत्येक गावोगावी रात्रभर कीर्तन असतात. संध्याकाळी रात्री 9 वाजता भजन सुरू झालं
सकाळी 7 वाजता आरती होणार तोपर्यंत कीर्तनच. आणि तुम्ही म्हणताल एकच महाराज, काही एक महाराज नाही, जे उपस्थित असतील महाराज त्या महाराज कीर्तन. अभंग बदलायचा नाही, एकाच अभंगावर रात्रभर कीर्तन करायचे, प्रमाण डबल येऊ द्यायचं नाही. एकदा म्हणलेलं प्रमाण पुन्हा नाही म्हणायचं. अशा रात्रभर कीर्तनामध्ये आमच्या इकडे खूप अभ्यास होते. अशी आमच्या श्री गुरु मोतीराम महाराजांची परंपरा आहे. खरं तर ही सगळी परंपरा एकच आहे बरं, तुमची असो का आमची असो. का? कारण ज्या वेळेस तुकोबारायांचा विना कुणाकडे आला? निळोबारायांकडे आला. आणि निळोबारायापासून विण्याच्या वाटण्या झाल्या. तिथून परंपरा अलग अलग निघाली. वास्कर महाराजापासून निळोबारायांचा विना वास्कर महाराजाला आला. आणि वास्कर महाराजापासून ही परंपरा मोतीराम महाराजाकड, आपले बोधले बाबांकड, अशा बऱ्याच परंपरा तिथून पुढे निघाल्या. असो, त्या परंपरेचा पाईक म्हणून या ठिकाणी तुमच्या सेवेचा योग मला प्राप्त करून दिला. म्हणून सर्वांच्या अगोदर प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो आमच्या सिस्टीमवाले दादा. तुम्हालाही धन्यवाद. छानसा आवाज द्या, फक्त चाक मारू नका, कडक आवाज राहू द्या. काही नाही, खंडोबाराया तुमच्या मशीनचे 10 मशनी करतील. म्हणून वेळेत बसाल असं आपल्याला चिंतन करायचे. 11 वाजेपर्यंत कंप्लीट 11 वाजता आरती व्हावं, त्या विचाराने आपण सेवा करूया. सेवेसाठी अभंग घेतलाय तुकोबारायांचा. महाराज आजच्या अभंगामध्ये देव प्राप्तीची साधनं सांगतात. का भगवान परमात्म्याला साध्य करायचंय, भगवान परमात्म्याला का प्राप्त करून घ्यायचंय? कारण तुम्ही आम्ही ज्या गोष्टीसाठी तळमळ तळमळ करतो आज, प्रत्येकाला तळमळ आहे, प्रत्येकाला गरज आहे. कशाची? सुखाची. प्रत्येकाला सुखाची गरज आहे. कोणाला इथं बसणाऱ्याला वाटायला का मला दुःख व्हावं? तुम्ही जरा विदाऊट बसला मंडळी साईडला, मंडपात पाहिजे खरं. असो, तुम्हाला आम्हाला गरज आहे सुखाची, आणि सुखासाठी आपण तळमळ तळमळ करतो. पण सुख प्राप्त होते का? का होत नाही सुख? हो श्री हरी महाराज, आपल्याला सुख का प्राप्त होत नाही? आपण सुखासाठी धडपड द्यायच ना प्रत्येक जण. आणि आज ज्याच्याकडे बघावं ते चेहऱ्यावर जरी हसू येत असेल, प्रत्येकाच्या मागे दुःख लागले. प्रत्येक जण आज दुःखी आहे. कोणी असो, मग श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो. जो देखे सो दुखिया बाबा, सुखया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया जंगम जोगी रे. प्रत्येक जण आज दुःखी आहे. का आपल्याला सुख प्राप्त होत नाही? कारण सुखाची आपली गाठ भेटच पडना. का? सुख ह्या रस्त्याने जावं लागलं तर आपण ह्या रस्त्याने जायलो, जनतेची आपली गाठ भेटच पडना. तर मला यायचंय सौंदर्याला त्या गावाला, आणि मी उगत कुरुडवाडी त्या मार्गाने पलीकडे गेले, मला कधी सौंदर्य भेटल? तसा आपला मार्गच चुकलाय सुख हुडकायचा. आपण सुख कुठं हुडकायलो? सुख आपण कुठं बघायलो? संसारामध्ये सुख बघायलो. सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही
छान प्रमाण दिलं महाराजांनी. दुःख बांधवरी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कारण संसारामध्ये निव्वळ निव्वळ आणि निव्वळ दुःखच आहे. याच्यात सुख प्राप्त होईल का? आपण त्याच्यामध्ये सुख प्राप्त करून घ्यायचं बघा. म्हणून आपल्याला सुखाची आपली गाठ भेट पडा. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. सगळ्याला माहिती आहे संसार दुःखाचा आहे. दुःख बांधवरी आहे हा संसार, संसारात निव्वळ आणि निव्वळ दुःख आहे. महाराजांनी बरेच प्रमाणे सांगितले. संसार दुःख मूळ चहूकरेंग. पाठ करून टाकले सगळ्या. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. आता सगळ्यांना माहित आहे संसारामध्ये दुःख आहे. आहे का बाबा? दुःखच आहे ना. सुटायला का आपल्याला संसार? हा हो. संसारात दुःख आहे का नाही? आहे. सुटतंय का? का सुटत नाही? सुख नसल्यावर सुटत होते की नाही? संसारात जर दुःखच असेल तर आपण संसार केलाच नसता. महाराजांनी सांगितलं संसारात सुख आहे. संसारात सुख आहे, पण कोणतं सुख आहे? संसारात सुख असं नाही असं नाही बरोबर. संसारात सुख आहे, पण कोणतं? त्याने ह्याला फसवायचं, ह्यानं त्याला फसवायचं, एवढंच सुख आहे. तुम्ही मला फसविलं की तुम्हाला सुख होणार. मी तुम्हाला फसविलं तुम्हाला सुख होणार. नटिका व्यवहार सर्व हा संसार. त्यानं मला फसवायचं, मी तुम्हाला फसवायचं. बार्शी मधून सौंदर्य गावाला येण्याकरता एक बस मध्ये माणूस बसला. छोटं उदाहरण सांगतो. बस स्टॉप मध्ये बसमध्ये बसल्याच्या नंतर एक गट्टा घेऊन माणूस आला. एकमत लोकमत सकाळ पुण्यनगरी. आता येते की कोण? पेपरवाला. सौंदर्य गावचा एक माणूस बीएसटी मध्ये बसलेला होता. त्याने म्हणला मामा केवढ्याला पेपर आहे? ते म्हणला 2 रुपयाला. मला द्या पेपर. पेपर घेतला, 2 रुपये दिले. पेपर हातात घेतला आणि बस डिप्पीच्या बाहेर निघाला. डिप्पीच्या बाहेर बस निघाली की लागला हसायला. कोण? ज्यानं पेपर घेतला होता ते माणूस जोराने हसायला लागला. शेजारी बसलेला होता एक माणूस. ते म्हणला रामराव काय झालं हसायला? ते म्हणला काय नाही. म्हणला 2 रुपयाला पेपर घेतला. म्हणला 1 रुपया खोटा द्या आणि 1 रुपया खरा द्या. हसला 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 गपचूप बसला. आणि सौंदर्य गावाच्या जवळ येतं. तुमचं कोणतं गाव? नागू नका. म्हणजे सांगितलं गाव लागतंय म्हणून. तिथं आलं की पुन्हा लागला हसायला. शेजारी बसलेला माणूस पुन्हा म्हणला आता का हसायला? काय नाही म्हणला पेपर काल झालेला आहे म्हणला. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच. त्यानं ह्याला फसवायचं, ह्यानं ह्याला फसवायचं. त्याचं नाव सुख आहे. ह्याच्या व्यतिरिक्त संसारात सुख नाही. आणि असेल तरी किती? संसारात सुख किती आहे म्हणले महाराज? सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वतायवरे. जव किती? जव माहिती आहे का तुम्हाला? जव म्हणजे काय? जव जवसालाय म्हणतात आणि जव थेंबाला एक म्हणतात. थेंब थेंब किती असते? पाण्याचा थेंब म्हणजे एक जव. संसारामध्ये एवढं थेंबर सुख आणि बाकीचं पर्वता एवढं दुःख आहे तरी माणसं सुखी आहे त्याच्यामध्ये. एका माणसाच्या आमच्या महाराज सांगतात एका माणसाच्या मागे जंगलामध्ये वाघ लागला म्हणून.
वाघ लागल्याच्या नंतर ते माणूस लागला पळायला वाघाच्या भीतीनं. पळत 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 त्याला वाटलं आता वाघाच्या जवळून आपली भीती मुक्त करावं, ह्या उद्देशाने काहीतरी उपाय करावा म्हणून एक विहीर दिसली. त्या विहिरीमध्ये आता उडी मारा म्हणला, वाघापासून वाचतो. पण त्या विहिरीच्या बऱ्यावर गेला उडी मारणार तेवढ्या खाली काय झालं, एवढा मोठा नाग दिसला, फडी काढून बसला. पण वाघ धावत यायलाय. एक झाडाची पारंबी होती, त्याला वाटलं ह्या झाडाच्या पारंबीला उडी मारून आदर धाव, म्हणजे वाघापासून बी बचाव होईल, नागापासून बी बचाव होईल. उडी मारली, पण असा योग झाला त्या पारंबीला आग्यामोड होत. काय होतं, तुम्ही दोघे असं आग्यामोड चावले का तुम्हाला? कारण साध्या मोळाची माशी 100 माश्या चावल्या एकड, आणि आग्या मोळाची एकच माशी चावल्या. मला 3 चावल्या होत्या. काय आग होती ती चावणाऱ्यालाच माहिती. ह्यानं झटक्यानं उडी मारल्या मारल्या त्या मोळ उठलं. जे मोळ उठलं अंगावर पडलं, भडडडड लागलं चावायला. आता हात सोडून जावं द्यावा तर खाली नागोबा, हात वरी करून वरी चढावतो, वरी वागोबा, मला नागोबा. एवढ्यामध्ये त्या झटका मारल्याच्या नंतर उडी मारल्यामुळं ते कांदा ऐकून एका कांदा म्हणतो, म्हणजे काय म्हणतो कांदा म्हणतो, काय साहेब माहिती का, 10-10 किलोमीटरवर श्रीहरी महाराज भाषान पाणी बदलत आहे म्हणून. आता इकडली भाषा तुम्ही म्हणताय काय बोलायला की आमच्या लक्षात येणार नाही. भाषा आता आमचं 200-200 किलोमीटर लांब गाव, भाषेत जरा बदल होणारच, कांदाच म्हणतात. पण ते कांदा फुटला आणि त्याच्या फुटल्याच्या नंतर एक 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 थेंब पडू लागला खाली, आणि त्याच्या नाकाच्या शेंड्यावरून खाली पडू लागला. त्याला वाटलं, बघितलं वरी कांदा फुटल्यावर आपल्या नाकावर पाणी थेंब पडायला, त्यानं सहज जीभ बाहेर काढली. ते नाकावून पडणारा थेंब जिभीनं टाकला. कशाचा? मधाचा. वा वा, काय सुख प्राप्त झालं, मला इतका आनंद वाटला. आता विचार करा, त्याच्यात तेवढा किती आनंद असेल. खाली नाग, वरी वाघ, मला एवढी आग, तरी त्या एका थेंबासाठी किती मनाला सुख आहे. संसारामध्ये तेवढं सुख आहे, त्याच्या व्यतिरिक्त सुख नाही. तुम्ही म्हणतात तिकडलं संसाराचा काय बंद आहे, संसारामध्ये तेच आहे. महिला मंडळ घरी नागोबा असते, कोणता महिला मंडळ बायको, साखर नाही, पत्ती नाही, काही नाही, हे नाही, फळ्याण नाही, तेल नाही, बिस्तान नाही, ते घरचा नागोबा. श्रीहरी महाराज तुमचं लग्न झालं नाही तुम्हाला माहिती. घरचा नागोबा. मग घरच्या नागाला कटाळून बाहेर जावं तर बाहेर वाघोबा असते. कोण? सावकार. हो, पैसे दिलेच नाहीत, त्याच्या भीती घरात बसावं तर घरचा नागोबा, बाहेर जावं ते हो वाघोबा. तुम्ही म्हणते हे नागन वाघ झाले. आग कुठे? आग्या मूळ आहे नाही. लेकर पप्पा मला बिस्किट आणि पप्पा मला मुरकुल. तुमच्याकडे मुरकुल असतील का नाही? संसारामध्ये एवढं सुख आहे, म्हणून संसारात सुख नाही. मग आपल्याला सुखाची तर प्राप्ती करून द्यायची. मग काय करावं लागेल? आपल्याला जर सुख पाहिजे असेल तर एकच करावं लागेल, देवाला प्राप्त करून घ्यावं लागेल. तेने बिन जीवा सुख प्राप्त होणार नाही. का? कारण संसारात सुख नाहीच.
सुख नाही कोटे आलिया संसारा, म्हणून देव प्राप्त करून घ्या. कारण सुख फक्त संतापाशी आणि देवापाशी आहे. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांनी, दुसरं देवापाशी. सुखा लागे करीसे तळमळ, तरी तू पंढरीसे जाय एक वेळ, तरी तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. सुख पाहिजे असेल ना, भगवान परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर. बक्कल आहेत परमात्मा. म्हणून फक्त आणि फक्त देवापाशीच सुख आहे आणि त्याला प्राप्त करून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला सुख प्राप्त होईल. कोणी कोणी म्हणून आम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची काय गरज तरी काय आहे देवाची? हो, देवाची गरज आहे का नाही आपल्याला? का नाही? कारण त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, तर तुम्ही आम्ही काय चालणार? कारण स्वतः भगवान परमात्मा सांगतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, समर्थ ब्रह्मांडाचा मालक आहे ते. त्याच्याशिवाय झाडाचं पान हालत नाही. मला या ठिकाणी कीर्तन करू द्यायचंय का नाही ते कोणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. आता ह्या मंडपातून एक बी बाई घरात जाऊ द्यायची नाही, कोणाच्या हातात? बाया म्हणतात मला काय आम बघा मारतात काही. पण भगवान परमात्म्याची सत्ता आहे. सगळं खाऊ द्यायचे का नाही खाऊ द्यायचे हे बी त्याच्याच हातात आहे. पक्कळ लोक खाता खाता मेले, पोहे खाता खाता मेला आमच्या इथे. एकच घास खाल्ला खरा. खाऊ द्यायचे का नाही? एक माणूस होता श्रेय महाराज, साखर कारखान्याचा चेअरमन. गरीब परिस्थितीमधून साखर कारखान्याचा चेअरमन झाला आणि गावकऱ्याला वाटलं चला चेअरमन साहेबाचा सत्कार ते ठेवा, का आपले उस गेले ते गेले म्हणून सत्कार ठेवला. गावात बोलिलं, सगळ्या गावाने मिळून सत्कार केला आणि त्या साहेबाला म्हणले, साहेब बोला 5 मिनिटं काहीतरी द्या प्रबोधन. सगळ्या माईक हातामध्ये घेतलं आणि माईक हातामध्ये घेऊन बरोबर बोलला, काय माहित नाही का तुम्हाला माझ्यापाशी काहीच नव्हतं, 4 साखर नव्हतं, आज मी साखर कारखान्यात चेअरमन आहे, मला कशाचीच कमी नाही, कोणाचीच गरज नाही, असं लागला बोलायला. बाबासारखा बसलेला होता. ते मला, साहेब आमची नाही तर नाही त्या देवाची तरी गरज आहे का नाही? त्याची तरी काय गरज आहे? काय म्हणला? त्याची तरी काय गरज आहे म्हणा. बोललं बोललं बोललं, घाम जे आला तर दर दर दंडे चक्कर येऊन स्टेजवरच पडलं. गेलं नाही, काऊन घालायचं त्याला. डॉक्टर आले, तपासलं, बघितलं इकडं तिकडं, सगळं टेस्ट करून जरा सुद्धी आलं. सुद्धी आल्या डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर साहेब मला काय झाले? काय झाले सांगा. काय नाही म्हणले, एकच झाले, शुगर वाढली, आजपासून साखर खाणं बंद. मला साखर खायला बंद करायला? मी साखर कारखान्याचा चेअरमन आहे आणि तुम्ही मला साखर खाऊ नका म्हणतात? डॉक्टर म्हणला, तुला जर 4 दिवस जगायचं असेल तर साखर तर खायचीच नाही, पण साखरेच्या थप्पीला पाठ लावून सुद्धा बसायचं नाही. आता बघा शुगरवाले लोक मग खायची नसती, तुमच्या इकडे येते का नाही त्या ह्याला साखर? काय म्हणतात? नाही कंट्रोलला काय ना तुमच्या रेशन कार्ड, रेशनवर ज्याला ते शुगर आहे ना ते उगाच हातात घेऊन बघत आहे साखर. बारीकच दिसायची, तुला काय करायचे? खायचीच नाही ना, म्हणजे खाऊ द्यायची का नाही? कोणाच्या हातात आहे? भगवान परमात्म्याच्या हातात आहे.
पण अशी असलेली सत्ता ज्याची आहे त्याला आपलं असं करून घ्यावं. सगळा ब्रह्मांडाचा पसारा ते चालवते माझा. कोणाला श्रीमंत करायचंय, कोणाला गरीब करायचंय, हे कोणाच्या हातात आहे? त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून त्याला आपलं असं करून घ्या, सुख प्राप्त होईल. महाराज तुम्ही म्हणाले देव प्राप्त करून घ्या, देव प्राप्त करून घ्या, त्याच्या जीवाला सुख प्राप्त होणार नाही. बरोबर आहे. मग आता देव प्राप्त करून घेण्यासाठी आम्ही नेमकं करावं काय? महाराज म्हणजे करावं काय? सोपा उपाय सांगतो ना. महाराजांनी उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. भावे गावे गेला महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं, खरंच जर कोणाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, देव आपलासा व्हावा असं वाटत असेल, तर पहिली साधना सांगितली, पहिला उपाय सांगितला, भावे गावे गीत. महाराज म्हणले तुला देव प्राप्त करून घ्यायचा ना, मग गीत गाय. काय काय? गीत. तर गीत आता नेमकं गीत कोणचं गावं? कारण गीताचे प्रकार काय होईच आहे का? वर्षाला एक गीत निघते का? आता गीत नेमकं काय गाव गीत? महाराजांना सांगितलं गीत गा. आता तुम्ही आम्ही सगळेजण जे मिळून करायलो त्याचं नाव काय आहे? गीत. तर तुम्ही आम्ही जे करायलो त्याच नाव गीत आहे. रामकृष्ण गीती गा. टाळ चिपुळ्या वाजवीत, छंदे आपुल्या नाचत, निजकारी घेऊनी फिरत गा. हे गीत आहे. आता हे सप्ताह गीतच आहे नाही. म्हणजे हे गा. रामकृष्ण गीती गा. रामकृष्णाचं भजन कर. ठीक आहे. महाराज म्हणते भजन कर म्हणा की मग. हो ना, भजनच कर म्हणाले. आता महाराज तुम्ही सांगायला भजन करा. आता भजन करा म्हणून कोणाला सांगावं महाराजांना? जे भजन करीत नाही त्याला सांगा भजन करा म्हणून. आता तुम्ही आम्ही काय करायला? भजनच करायचं. मग महाराजांनी आपल्यालाच का सांगितलं भजन करा म्हणून? जे करीत नाही त्याला सांगा भजन करा म्हणून. मग महाराजांनी भजनच करायला, पण पुन्हा आम्हाला तुम्ही भजनच करायला लावायला. महाराज म्हणले तुम्ही भजन करायला करीनात असं नाही, पण तुम्ही करायला त्या भजनामध्ये आणि मी सांगायला त्या भजनामध्ये फरक आहे.
ऐकणारे म्हणते भजना भजनामध्ये फरक असतंय का? असतंय ना. काही भजन स्वर्गाला नेतंय आणि काही भजन करून माणसं नरकाला जाईल. भजन करून भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. भजन करून माणसं नरकाला जाईल. कोण भजन करणार? कोणी भजन करायला तो कोणी भी. राम नाम तो सब कुछ कहे ठक ठाकुर या चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुछ और. ज्या नावानं भक्त प्रल्हादाचा ध्रुवाचा उद्धार झाला ते भजन आलं. तुम्ही आम्ही भजन करायला आलं. महाराज तुम्ही सांगाल ते भजन कोणचं आहे? म्हणा ना भजना बंधामध्ये फरक आहे. तुम्ही सांगाल ते भजन कोणचं आहे? महाराजांना दुसरा एक शब्द टाकला. पहिला शब्द अभंगाचा भावे. काय शब्द आहे? भाव. महाराज म्हणले भजनामध्ये भाव असेल तर मग देव प्राप्त. कारण देवाला फक्त काही लागत नाही. देवाला फक्त भाव लागतो. देवा भावाचा मुखे देवा भावाचा मुखे देवाला भूक लागते. कशाची? देव भावाचा भुकेला. म्हणून वैकुंठ सोडून या ठिकाणी आलाय भाव बघून. कारण देवाला प्राप्त करून घ्यायचंय तर फक्त आणि फक्त भाव लागते. भाव बळे आकळे ये रवी न आकळे. भगवान परमात्म्याला काय लागत नाही. भगवान परमात्म्याला पैसा लागते का? धन लागते? कोबारायाने सांगितलं काही न लगे एक भावची कारण. फक्त भाव लागते. मग काही लागत नाही. पैसा न लगे रुपया न लगे कवडी दमडी. काही कवडी दमडी काय लागत नाही. बरोबर काय लागते? फक्त भाव लागते. आणि देव भावानं प्राप्त होत असते. तुकडोजी महाराजांना किती छान समजून ठेव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान पावायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. आपण म्हणितलं तिकडं. पण सांगायचं तात्पर्य काय? भाव लागते देवाला. पैसा लागत नाही. महाराजांनी सांगितलं देवाकारणे भावत स्मारत.
देवा कारणे भावते काही लागत नाही देवाला, फक्त भाव लागते. त्याचा भुकेला आहे देव. काय होतं शबरी कशी सगळ्यांना रामायण ऐकत. शबरी कशी काय धन दौलत काय होती का? तिचा भाव बघून भगवान परमात्मा आले घेऊ नुसती वाट बघायची. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर की कुटिया का पावन होगा, जब आएंगे रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबर की कुटिया का पावन होगा. काय बरं, फक्त भाव. भावामुळे देव आले, म्हणून देवाला भाव लागते. दुसरं एक मोठं उदाहरण आहे बघा. देवाला काही धन दौलत लागत नाही. एकदा नारद मुनी सहज फिरत 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 सत्यभामेच्या मंदिरात गेले. सत्यभामेच्या घरी. आणि सत्यभामेच्या घरी गेल्याच्या नंतर सत्यभामेनं नारदाचं पाद्यपूजन केलं. बसविलं पाठावर. नारदाला म्हणलाय, महाराज एक विचारू का? विचार बाई. म्हणले, मला ह्या जन्मात कृष्णपती मिळालाय, पुढच्याही जन्मामध्ये कृष्णपती मिळावा म्हणून काय करू? काय म्हणली? पुढच्याही जन्मामध्ये कृष्णपती मिळावा म्हणून काय करू? नारद मुनी लक्षात आलं. नारद मुनीला म्हणले, हे आता नीट करावं लागतंय. नारद मुनी म्हणले, काय नाही म्हणले, सगळ्यात सोपी गोष्ट आहे म्हणले. ह्या जन्मात जे दान देतात ते पुढच्या जन्मात मिळते, है ना? मग कृष्णाला दान करावं लागेल. हो, सुरू केलं. मग आता हे बघा तुम्ही, महिला मंडळ का नाही, त्या एका सणाला कोण्या वट सावित्री पौर्णिमा महिला मंडळ सौंदर्य नगरी महिला मंडळ काय करतात? तुमच्या इकडे आहे का नाही त्या वडाला येडे मारायचे? आहे का? ते दोरा हातात घ्यायचा, फिरायचा, येडा मारायचा, येड्या मारीत मारीत म्हणायचं, वडापाव. काय म्हणायचं? तुम्ही काऊन हसला? खायचा वडापाव नाही हो, हे वडा तू मला पाव असं म्हणायचं. म्हणलं तुम्हाला वाटलं वडापाव म्हणजे खायचाच वडापाव आहे. त्या महिला म्हणलं त्या वडाला येडा मारीत मारीत म्हणतात असं म्हणायचं. तसं हे नारद मुनी आल्याच्या नंतर सत्यभामा म्हणायला लागली, नारदा मला कृष्णाला दान द्यायचंय. मग तुम्ही म्हणत असल्या पुढचे जन्मी हेच जर मिळत असतील दान दिलं तर मी द्यायला तयार आहे. कृष्ण मूर्ती घेतली, लागली फिरायला दान द्यायला. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयताला घरा पुसोनी. पण आयत देव आलेला पण घेईन का? कोणी म्हणायचं देव न लगे नगो म्हणे. कशाला जवळ म्हणते? देवाला घेणं काय सोपं आहे का? कारण देव त्याच्या घरी आला त्याचा खरंताच फिरला नको म्हणायचे. देव आली वापस सत्यभामा नारदापाशी म्हणले, नारदा कोणीच घेईना. म्हणजे आम्ही हेच घे, मग आम्हाला द्या. थोडा संकल्प कृष्णार्पण वस्तू. घेतले तांदूळ, हातावर पाणी टाकलं, तरी सोडून. नारद मुनी म्हणजे झालं का, संपलं का? हो म्हणजे. देवाला म्हणजे, देवा चला. कुठं?
तुम्ही मला दान मागून आलात म्हणजे आता सत्यभामेने दान केले चला बरं, हो बाबा जायचंय कुठं काही सौंदर्याला जायचं म्हणजे सप्त्याला जायचं निघाले. पण निघत असताना देव म्हणले देवा नारदा मी रिकाम येणार नाही बाबा, काहीतरी माझ्यापाशी द्यावं लागेल. माझ्यापाशी काय म्हणजे काहीच नाही का, हिना आहे फक्त हिना द्या. हिना कसा हिने आता मग खेळ सगळाच आहे. त्रिभुवनामध्ये फिरतोय हिनेच्याच जोरावर फिरतो म्हणले कोणी नाव मग काय घेतोय, कारण नारदाला कुठे मानच आहे किंवा हिनेच्या जोरावर तुमच्यापाशी हिना देऊन कसं चालल. काय घेतात म्हणजे खडावा घ्या डोसक्यावर. भगवान परमात्म्याने नारदाच्या खडावा डोक्यावर घेतल्या आणि निघाली. सेवकाचे श्री घरोनी चाले पादुका. सत्यभामेनं दान केलं देव निघाले. आणि देव निघाल्याच्या नंतर बाकीच्या बरे सत्यभामेचा एकटी जनावर थोडा बाकीचे किती होते 16,000. काय सांगितलं 107. बाकीच्या 108 तर दान केलं किंवा मला वाटायला या भयाला घेऊन जाऊ माझ्या गावाकडे चालू. तुम्ही एक तर तिथून सोडून आणलं याला. बाकीच्या 16,107 पत्न्या म्हणल्या ह्या सत्यभामीचा एकटीचा होता का म्हणले हे मनानं दान करायला. आडवीला नारदाला द्या आमचे मालक दान केलं मी कसा देईन. नाही द्यावंच लागतं. देतो मग तर ह्याच्या देवाच्या बरोबर सोनं देता असताल तर देतो, नाही तर नाही चालतंय. म्हणजे आता देवाच्या तिथं देवाच्या पत्नी होत्या सोन्याला कमीच नाही हरकत नाही म्हणल्या. बशीला तराजू लावलं देवाला एका तराजू मध्ये एक एक पत्नी आपली तिजोरी खोलायची आणून टाकायची, तिजोरी खोलायची आणून टाकायची. 16,106 पत्न्याचं दागिने संपले तरी देवाचं वजन जास्तच तोलच व्हायना. बाकीच्या वाटला आता गेला आपला नवरा गेला आपल्या हातातला गेला. म्हणजे कसा जातोय मुख्य राहिल्या मालकीनी कोण होती मुख्य मालकी रुक्मिणी माता. गेल्या पळतच तिला मंडळल्या रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला. बसला तिकडे बाप्या भागाला दान केलं सत्यभामेनं. मग सगळ्याचे दागिने संपल्याला तुम्हीच राहिला चला लवकर. हिनं ताड बांधलं मस्त तिजोरी खोलाव का नाही निश्चित निघाली. डाळ तुळशीचं पान ते बी हिरवं तोडलं नाही पिकल्याला जळालेलं पान घेतलं उचललं ताटात घेऊन गेली. सगळे दागिने एकच सारले देवाला भक्तिभावानं दर्शन घेतलं भगवंताचं आणि पान फुलं. पान फुल्या काय झालं बरोबर वजन झालं पानाचं जास्त झालं. काय झालं फक्त आणि फक्त रुक्मिणीला भाव बघून. म्हणून तुकोबाराय म्हणले भजन करायचंय ना भावनेनं भजन करा. भावे गावे गीत पण करीत असताना शुद्ध करून या चित्त शुद्ध करायचं. कारण ज्याचं चित्त शुद्ध आहे ज्याचं चित्त निर्मळ आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा येत असतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून चित्त शुद्ध असावं. कारण तुका म्हणे चित्त केली निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते. म्हणून भावयुक्त अंतकरणानं भजन करा जर तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर. साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणायला सोपा उपाय हे काय सोपा उपाय आहे का. कसं भाव लावावं की कसं भजन करावं की चित्त निर्मळ कसं करावं की त्याला चित्त निर्मळ कराय साबण कोणतं लावावं की अवघडच आहे ना. हे काही जरा आम्हाला अवघड वाटायला ह्याच्यापेक्षा कोणती सोपी साधना आहे का देवप्राप्तीची. महाराज म्हणजे सोपी साधना ह्याच्यापेक्षा सोपी साधना सांगतो. कोणची सांगितली अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अनिकाचे कानी
गुणदोष मनान आणि सोपी साधना आहे म्हणले देव प्राप्तीची. तुम्हाला जर देव प्राप्त करून घ्यायचं आहे ना, एकच करायचं, दुसऱ्याची निंदा करायची नाही. कोणी करीत असेल तर ते आपल्या कानानं ऐकायची नाही, आणि त्याच्याशिवाय तर आपल्याला जमत नाही. एकूण एकाची निंदाच करणार, हे महाराज कसा, हे महाराज असा, महाराज तिथं लई एकूण एकाची निंदा करते ना. कोणाची निंदा करू नका, तर निंदा करणं काय चांगलं आहे का? निंदा करणं म्हणजे ज्याची आपण निंदा करायलो, ज्याचा आपण दोष काढायलो, त्याचे दोष जातात, त्याचे पाप सगळे आपल्या मस्तकावर येतात. येती निंदकापासी असेच पापे, निंदकापाशी ते पाप येतात. नसलेलं पाप, नाही केलेलं पाप डोक्यावर बसते. निंदा कोणाची करायची नाही. एका गावामध्ये एका देवबापा ब्राह्मणाला एका बाईनं ताक दिलं. ताक काय दिलं? उन्हाळ्याचे दिवस होते, तर हे दिवस समजा गेला. चला ब्राह्मणाला आपल्या ताक द्यावा, आपल्या घरी पैसेच आहे म्हणून. एका गाडीत देवबापा ताक घ्या. देवबापा म्हणजे ते बाई मी घरी जाऊन पितो आता, थंडगार बसतो. त्या ब्राह्मणानं गाडीवर घेतलं, केव्हा निघाला ताकाचा भरून. पण जात असताना असं झालं, एक मेलेला साप एक घार घेऊन तोंडात घेऊन वरून जाऊ लागले. आणि त्या मेलेल्या सापाची गरळी वरून जे पडली तर नीट काय पडली? ताकाच्या गाडग्यात. बामणाला काय माहिती, बामण गेलं घरी, म्हणलं आण तांब्या, म्हणलं आता 2 तांबे पेटून सण झोपतो. त्याला काय माहित आता इथे कायमच झोपायचे म्हणून. 2 तांबे ताक पिलं आणि बामण जे झोपलं ते कायमच झोपलं, मेलं ना. सगळ्या गावात चर्चा, बामण मेलं, बामण मेलं, बामण मेलं. बरी बैठक बसली, बामणाचा मृत्यू आला नव्हता, काय नाही, बामण मेलं. कस काय मेलं? विष पिऊन मेलं. कस पिऊन मेलं? विष पिणं म्हणजे काय चांगलं आहे का? विष पिणं म्हणजे पाप आहे. विष पिऊन मरू नका. महिला मंडळ कधीच विष पिऊन मारायचं नाही, दुसऱ्याला पाजवायचं म्हणजे आपण प्यायचं नाही. हो, पाप आहे मरणं, म्हणजे आत्महत्या करणं. बैठकीत म्हणायला लागले, बामणाने हिच पेलं नाही हो, दुसऱ्याला पाहिजे नाही, मग ह्याचा पाप लावा कोणाला? बामणानं पेलं असतं तर बामणाच्या माथ्यावर पाप गेला असतं, हिच पिऊन गेलो. कयानं गेलं? कोण्या विषानं? सापाच्या विषानं. झाला म्हणला सापाच्या डोक्यावर पाप. पाप सापाच्या डोक्यावर कसं काय? मेल्याला साप होता आणि त्याला काय ती घार घेऊन जाऊ लागली. मग मेल्याला होता तर घारीच्या डोक्यावर घाला. घारीच्या डोक्यावर काय घालायचं? तिला काय माहिती, खालून बामण ताक घेऊन जाईन, तिचं ती खाती घेऊन जाऊ लागली. आता नेमकं घालावं पाप कोणाच्या माथ्यावर? तेवढ्यात नारद मुनी आले. नारद मुनी, का तुमची बैठक एवढी थंड चालली? काय नाही म्हणजे, बामण मेले म्हणजे पाप कोणाच्या डोक्यावर घाला ते कळला. चला म्हणे मी सांगतो. आले सौंदर्यामध्ये. नाही सौंदर्यामध्ये नाही, आमच्या इकडे सांगतो. भाऊ तू कशाला तुम्ही मला रात्रभर राहायचंय गावात. आले त्या गावामध्ये, फिरू लागले. पण आता काय का फिरू लागले? हे पाप नेमकं कोणाच्या डोक्यावर घाला? बामण मेल्याला. फिरत असताना एका वट्यावर 2-4 म्हाताऱ्या बाया नसवडीत बसल्या. तुमच्या नस असते का? हा काय तपकीर नाही. तुम्हाला म्हणलो ना 10 किलोमीटर भाषण पाणी बदलत, तर आमच्याकडे नस म्हणतात. ते वडलं की ठसका लागत नाही, तेच आहे तपकीर म्हणतात का? हा, ते तपकिरी वडीत बसल्या होत्या. 4-5-6 महिला डांगऱ्या होत्या. आणि त्या डांगऱ्या बसल्या बसल्या माय माय फलानी माय कस्तुराबाई, तुला काय माहित नाही का? नाही काय? आणि फलानी न त्या बामणाला हिस पाजून मारलं म्हणून. माहित ना फिर काय म्हणली? मारलं म्हणून. नारद म्हणजे कुठं फिरायला म्हणजे ह्या 5-6 डांगऱ्याच्या ठुवा माथ्यावर चला घेऊन गेला.
का पाप डोक्यावर बसलं? कशामुळं? नाही त्याची घेता शिरी बिनकामी डोक्यावर घेतलं की बघ, फक्त निंदेमुळं. म्हणून निंदा कोणाची करायची नाही. निंदा मत करना किसकी, कोणाचीच निंदा करू नये. का? तेती निंदकापासी असेच पापे. महाराज का म्हणले निंदा करायची तर नाही, पण आपल्या कानाने ऐकायची नाही. म्हणजे कोणी निंदा करीत असत ते, कारण एखादा माणूस म्हणतो मी काही केलं नाही बाप, मी काय निंदा केली नाही, मी काय करू त्याला, नुसतं हच म्हणलो, ह म्हणलं तरी पाप आहे. एखादा माणूस जर म्हणते गावातला सप्ताह चालू आहे, सप्ताह चालू झालं तेव्हा म्हणजे घरच्या शेताकडे गेलो नाही मला, कोणाच्या वेळी एका कडबा चोरून आणून भरायला टाकतो मला, आपल्या शेताकडे जातच नाही. दुसरं म्हणतोय मग काय व्हायला घ्या की 2-4 रागाव पेंड्या. ते म्हणजे करणार तेवढंच पापी आणि त्याला लावून देणार तेवढंच पापी. केले तया त्यासी दिले अनुमोदन, दोघासी पतन सारिकेची. दोघालाही सारखंच पाप. निंदा करणाराही पापी, नुसता ह म्हणणाराही पापी. ते म्हणते मी काय केलं, नुसतं हच म्हणलो की ह म्हणणं तरी पाप आहे. म्हणून मंडळी हो, कोणाला हो बी म्हणायचं नाही, नाहीतर खयावल्या का पाहत्यात नुसतं ह ह म्हण, ह ह नुसतं ह ह म्हणायचं नाही, ह ह म्हणलं तरी पाप लागते. म्हणून महाराज म्हणले तुम्हाला देव पाहिजे ना, देव प्राप्त करून घ्यायचंय ना, एक करावं लागेल. अनिकाचे कानी गुणदोष मनांनी, मनात सुद्धा आणायचं नाही. असं जर झालं तुझं व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय म्हणले. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे साधनं सांगताय. किती साधनं सांगितले महाराजांना, किती उपाय सांगितले आतापर्यंत, किती झाले? बघायला काय झाले, काय झाले? माझी भाषा तर कळायची ना. किती उपाय सांगितले? 2 झाले, 2. पहिला झाला भावयुक्त अंतःकरणानं भजन करायचं, तुला जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर. दुसरा उपाय सांगितला, दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि केलेली आपल्या कानानं ऐकायची नाही, तुला जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर. महाराज म्हणले, साधक म्हणला महाराज तुम्ही म्हणायला तो दुसऱ्याची निंदा करायची नाही, केलेली आपल्या कानानं ऐकायची नाही. आम्ही संसारिक लोक आहेत, कोणाची निंदा घडते आमच्या मुखातून, होती सरत राहते. कारण एकाला चांगलं म्हणलं की एकाला आपोआप मंगळेपणा येते. एका म्हणता भले दुजिया सहजची निंदिले, दुसऱ्याची सहजच निंदा होती एकाला चांगलं म्हणले. आता समजा मी जर म्हणलं मृदंग वादक लय चांगला आहे भारी, पेटी मास्तर म्हणते मी काय चांगला नाही का, म्हणायचं तात्पर्य येते का नाही? तसं तसं म्हणायचं नाही. मला दोघे चांगले पण मनात येते. म्हणून महाराज आम्ही संसारिक आहेत, आम्हाला कोणाची निंदा आमच्या मुखातून होत नाही, आणि जर झाली तर एकाला चांगलं एकाला मंगळ येते. म्हणून हे बी काय उपाय आम्हाला काही जरा अवघडच वाटायला, ह्याच्यापेक्षा कोणची सोपी साधना आहे का? महाराज म्हणजे ह्याच्यापेक्षा सोपी साधना एक आहे, महाराजांनी सांगितली. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. काय सांगितलं? संतांच्या चरणावर मस्तक ठेवायचं. आता ही सोपी साधना आहे. किती सोपी आहे? सोपी आहे का नाही बाबा? हा, सोपी आहे. सोपी साधना नाही, महाराजांना सांगितले सुलभ उपाय आहे. पण साधू संत भेटणं काय सोपं आहे का? बहु अवघड मग सोपी कशी म्हणायला? संत मिळणं सोपं आहे? अहो काही गोष्टी न घडणाऱ्या घडत्याल.
न भेटणाऱ्या गोष्टी भेटत्याल पण संत भेट होत नाही. महाराजांना नाथ महाराजांनी सांगितलं बाबा होता म्हणजे व्याघ्रसिंहाचे दुग्ध जोडे चंद्रामृत ही हाताचडे परी हरी प्रियाची भेटी ना तुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. सगळ्यात दुर्लभ कोणची गोष्ट असेल ती म्हणजे संत भेट आहे. वाघिणीचं दूध प्राप्त होते का? होत नाही. आणि एखादा बाजाराने एखादी वाघीण आणली बी धरून, कारण आमच्या भागामध्ये तुम्हाला माहित असेल ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ माहिती आहे. कोणाचं दर्शन झालं असेल तुमच्या श्री हरी महाराजांनी. त्या ठिकाणी परळीमध्ये जगमित्र नागा म्हणून एक संत होऊन गेले. जगमित्र नागा. त्या जगमित्र नागाने गावातल्या लोकांना उगाच सहज त्यांची टिंगल करण्याकरता म्हणजे आमच्या पोरीच्या लग्नात वाघ लागते म्हणजे जाऊन आणतास का? नाव तर ठेवलं जगमित्र, जगाचा मित्र. हो मला आणतो जाऊ. खरंच जंगलामध्ये गेले वाघ हुडकायला गेले. भगवान परमात्मा वाघ झाला त्या जगमित्र नागामुळं आणि वाघाचं रूप घेऊन आले. धरलं वाघाला, आणले लग्नाच्या मंडपातच लाग पळाय जवळ जवळ सगळं. हे जगमित्र नागा. तसे एखादे साधू होऊन बी जातील, वाघिणीला प्राप्त करून घेतील. पण वाघिणीला प्राप्त करून घेणं सोपं आहे का? तर वाघिणीला आणणं सोपं, वाघिणीत दूध काढणं सोपं आहे का? तर काढलं दूध, काय दूध काढायचं अवघड. मी 10 वर्ष दूध काढतो म्हणणार, या वाघिणीचं काय काढचा. पण वाघिणीचं दूध असं म्हणतात की आपल्या साध्या पात्रामध्ये बसत नाही, त्याला सोन्याचं पात्र लागते. नाही तर साध्या जर्मलच्या स्टीलच्या भांड्यामध्ये ते छिद्र पाडून जाते. इतकं वाघिणीचं दूध कडक असते. म्हणून तर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणलं. म्हणून बरोबर शिक्षण महत्वाचं आहे. शालेय शिक्षण बी हे शिक्षण महत्वाचं आहे. म्हणून त्या वाघिणीचं दूध जसं दुर्लभ आहे, पण त्या दुर्लभ गोष्टी बी एखाद्या बार प्राप्त होऊ शकतात. वाघिणीचं दूध बी प्राप्त होईल, चंद्रातलं अमृतही प्राप्त होईल. चंद्रातलं अमृत आहे ना? चंद्रात अमृत असते का नाही? त्या चकोराला माहित ते तर प्राप्त करून घेते का? आणि त्याला माहित आहे चंद्रामध्ये अमृत. आपल्याला माहित आहे. आपण फक्त कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रयत्न करतो. तुमच्याकडे करतात का नाही? त्या दुधामध्ये चंद्र बघतात का आता अमृत येते म्हणा, ते प्यायचं. चंद्राचं अमृत प्राप्त होईल, पण साधंताची भेट होणं इतकं दुर्लभ आहे. महाराजांनी तर सांगितलं चंद्रामृत सुखे सेववील आस्ता जाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसी आणि भेटती ते साधू. समुद्र आहे एवढा मोठा, या समुद्रात तरुण पलीकडे जाऊ शकतात. आपण एखाद्या जाऊ शकतात का? पवन का माणूस. पण वीर एखादा सावरकरासारखा असेल तर सावरकरांना काही भाग समुद्राचा तरुण गेले. तसा वीर सावरकरासारखा एखादा समुद्र तरुण बी जाऊ शकल. चंद्रातलं अमृत प्राप्त होईल. आस्थेला जाणारा सूर्य थांबवता येते का? सूर्य थांबन का महावळतीला गेलेला? पण पुराणामध्ये सूर्य सुद्धा थांबलेला आहे. एका ऋषीची पत्नी होती, लोपामुद्रा नाव होतं. लोपामुद्रा. त्या लोपामुद्रेनं आपला पती म्हणजे ऋषी झोपले असताना संध्येची टाइम झाली. मालक तर झोपलेत गाढ. मालकाला झोपेतून उठवावं कसं? कारण झोपेतून उठीनं मालकाला पाप आहे. झोप मोडणं. महिला मंडळ, मालकाला झोपेतून उठवायचं नाही. 10 वाजेपर्यंत झोपलं तरी झोपू द्यायचं, कारण पाप आहे ते. झोपेतून उठीनं म्हणजे
आपल्या महिलांमध्ये तर उठणं गेलं पाणी भडाभड टाकणार ती लोपा मुद्रा होती. ती म्हणली माय माझ्या मालकाची झोप मोडायली, झोप नाही मोडाव. आणि जर सूर्य मावळला तर मालक पुन्हा रागावतील. संध्याचा टाइम झालाय, सूर्य तर मावळतीला गेलाय, मालक तर झोपले, काय करावं. त्या बाईनं कपाळाचं कुंकू वाटीत घेतलं, वाटीतल्या पाणी त्या सूर्याला वाटलं. जाग्यावर सूर्य थांबला. 2 तास मालकाची झोप होत. कशामुळं? बाईच्या कुकामुळे. आता कुकूच नाही, टिकली आहेत. आता काय तुम्हाला काय सांगा, आमची टिकल्याच घ्यायला होती काय. हा तुमच्याकडे नाही का कुंकू आहे? वा छान छान छान. आमच्या इकडे सगळ्या टिकल्याच, बाथरूम नाही टिकल्या, कुठे टिकलीच. उभ्या आडव्या कसल्या मग म्हणतात टिकली तर टिकली, नाही तर हुकली. त्या बाईचं कुकू सूर्यानं बघितलं, सूर्याची ताकद झाली नाही खाली यायची. आता सूर्य मावळतीला जायला गेल्यावर कसं होईल? दिवस मावळायचा टाइम, वासरा आणायला लागले तरी सूर्य वरी दिसायला. 8 वाजले, शेतातल्या महिला मंडळ कामाला घेणार. तुमच्या इकडे गुत्तेदारी असतात, रोजगारी असतात का नाही? रोजानं कामाला दिवस माळवता, रोजगार संपला, घरी जायचं. आता दिवसच माळवा ना. एकूण एक केला त्या बायाच्या मायाची मोबाईल आहे का? हो. किती वाजले? 8. मोबाईल आहे का काय म्हणजे गप्प. 8 वाजले, सूर्य एवढा मोठा, 8 वाजले. आता गुत्तेदारने असल्या तिचं बरं झालं. गुत्ते काम तरी बघा, रोजगारणीचं अवघड झालं ना. सूर्य थांबला म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं, सूर्य सुद्धा थांबू शकतंय. पण संताची भेट अवघड आहे, संताची भेट होत नाही. आणि असे संत भेटले तर ओळखू येत नाहीत का? ते साधू संत आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखाच व्यवहार करतात, पण त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. पण संताला सामान्य म्हणता येत नाही. आमच्या परंपरेमध्ये मोतीराम महाराज होऊन गेले. तुमच्या इकडे परंपरेमध्ये मानकोजी महाराज, बोधले बाबांचे. काय संत आहेत? आता ऐसे कोणी होणे नाही. निव्वळ वैराग्य, निव्वळ. आमच्या मोतीराम महाराजांच्या, तुम्हाला तुमच्या इकडे माहिती नाही, कधी फोटो बघितले असेल. आमच्या श्रीहरी महाराजांना बघितला, मोतीराम महाराजांच्या पायाला पट्टी बांधलेली होती. का पट्टी बांधलेली होती? त्या पट्टीमध्ये मोतीराम महाराजांच्या पायामध्ये आळ्या झाल्या, एका दुखाला. महाराजांनी रोज पट्टी काढायची, साखरेचं पीठ करायचं, त्या आळ्याला टाकायचं आणि पट्टी बांधून टाकायची. का? मोतीराम महाराज म्हणायचे, अरे ह्या आळ्यानं बाहेर काढलं तर मरून जात्या, ह्या 10-5 आळ्या आहेत ना माझ्या पायावर, जगायला जगू द्या ना. इतकं वैराग्य. शरीराचे देह जावो आतवा राहो, पांडुरंग भाव. त्यांचे शिष्य तसेच मरतराव महाराज दस्तापूरकर, त्यांनी तसंच गुरु शिष्य पण सिद्धी नेले. त्यांनी खूप सेवा केली महाराजांची. अंतकाळाला भगवान परमात्म्याच्या, पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यामध्ये देह ठेवला. प्रयाणाचे अंती श्री विठ्ठल चरणासी, देहार पिला चंद्रभागे तिरासी. आमच्या मोतीराम महाराजांना हरिपाठ म्हणत समाधी संजीवन म्हणलं की हे साधू संत आहेत. आणि अशा साधू संतांची भेट झाली ना, मस्तक ठेंगणा करी संताच्या चरणा. जर असं केलं तर तुझं व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाय. सोपा उपाय म्हणले. म्हणजे तुम्ही सोपा सांगायला तर अवघड बी म्हणायला, कारण साधू संत भेटणं अवघड म्हणायलात ना, ते काय सोपं आहे का? नको आम्हाला संताची भेट बी नको, तेवढा अवघडपणात आम्हाला ह्याच्यापेक्षा कोणती सोपी साधना आहे का? महाराजांनी सोपी साधना सांगितली.
तुका म्हणे फार वेच देवाचा वेच देव आपलासा व्हावा असं वाटत असेल ना, एकच कर, वेचिते वचन जेणे राहे समाधान. बोललं की देव मिळते. काय झालं? बोललं की देव मिळते. खरं बोलावं. काय बोलावं? खरं. देव प्राप्त होते पण खरं बोलावं लागते. कसं बोलावं? माऊलींनी सांगितलं, साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोला म्हणले? साच. साच म्हणजे काय? साच म्हणजे खरं. खरं असून कसं असावं? मवाळकीचा. माणसं काही माणसं खरं बोलतात लईच आरमोठ. खरं असून मवाळकीचा असावं. कसं बोलू नये? माणसाला बोलू नये कसं? महाराजांनी सांगितलं, कटू वेगू विंदाणू. कडू बोलू नये, वेगू वेगानं बोलणं दोष आहे. काही माणसं लई वेगानं बोलत, लई बोललं तर बोलणंच कळत नाही. काय काय माणसं दोन बायामध्ये बायाची बैठक बसून बाया कुणी माय मवा नवरा असं बरोबरीने बोलतय, असा गडबडीने बोलतय, त्यानं बोलल्याला दुसऱ्याला कळतच नाही. दुसरी बाय माय तू या नवऱ्याचं काय भूषण सांगायच नाही. मवा नवरा तर इतका गडबडीनं बोलतोय, इतका गडबडीनं बोलतोय, त्याच त्याला तर कळतच नाही, दुसऱ्याला तर कळत नाही, पण त्याचं त्यालाही कळत नाही आपण काय बोलतोय. बोलतोय मला पुन्हा विचार काय बोलतो. वेगानं बोला दोष आहे. कसं बोला? स्पष्ट बोला. एक बोल स्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. स्पष्ट बोलायचं. गडबडीनं बोला दोष आहे. काही काही माणसं बाण लागायचं, बिंदाणू बाण लागल्या. काय माणसाचं बोलणंच बाण लागण्यासारखं म्हणच आहे बघा. लेखी बोलेन सुने लागेल. बायाला बोलायचं असते सुनला, लेखी उघडून बोलतात. बोलायचं असते शेजारणीला, पण कुत्रीला बोलतात. फडफडच करायची माझी कुत्री. कुत्री फडफड करते का? पण शेजारणीला बोलायचं असते. हे बोलण्याचे दोष सांगायला. बोलायचंय ना, चांगलं बोलायचं. बोलल्यानं समाधान वाटावं पुढच्यानं. नाही तर कोणाकोणाच्या बोलण्यामध्ये कोणाकोणाच्या बोलण्यात ताकद असते बरं. आमच्या गावचे पोलीस पाटील होते, आता वारले.
त्या माणसाचा मुखातून एक शब्द निघाला अख्खं गाव मानित होतं. किती मोठाही भांडणं होत्या केवढे मोठ्याने ते जर आला काय चाललंय रे म्हणलं की सगळं गाव शांत बसायचं. एवढी बोलण्यात ताकद होती त्याच्यात. एखाद्या माणसाचं पेटलेलं इजलेलं भांडण पेट होते एखाद्याच्या शब्दात. काय त्याच्या तोंडात वाक्याला असते का काय की काही माणसानं भांडण लावायचा डिप्लोमाच केलेला असते. डिप्लोमा चलत भांडण लावते. ते भांडण लावून एक जोडपं सासरवाडीला निघालं. सौंदर्य गावचं सांग तुमच्या गावचं निघालं. नवरा बायकोचा जोड गाडीवर निघाला आणि ते भांडण लावणारा जे होता डिप्लोमा केलेला ते मंदिरापाशी उभा होता. जवळ उभा टाकणारा कुठं निघाला रे जोड निघाली सासरवाडीला जाईल का हिचं भांडण लावू का. हा म्हणजे सासरवाडला जायले आणि सासरवाडला बायकोला घेऊन जात नाही. बायको भांडण करीन का. काय सासरवाडला जातानी बायकोला आनंद होईल की हो माहेराला घेऊन जायले म्हणून भांडण करते का. पण हे भांडणं लावणारा डिप्लोमा करणारा माणूस म्हणते ह्याचे लावू का भांडण. कसं लागन रे. सासरवाडला निघाले लागत आपल्या डाया हाताचा खेळायला लागली. आत्ता लावतो मला आलो जवळ राम 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 राम. कुठं निघाला सासरवाडीला जायला. बर ही महाग बसलेली कोण आहे. बायको आहे. कोण आहे बायको आहे. बर तसं आहे का. गाडी बसलेली ती कोण होती. गेले असतील का मंडळी गेले असतील का सासरवाडला. कोण होती ती तिथंच भांडण. म्हणजे कोणा माणसाचा डिप्लोमाच असते ते भांडण लावायचा. म्हणून मला म्हणजे असं बोलायचं नाही. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याला समाधान होईल असं बोलावं. जेणे राहे समाधान वाटावं. म्हणून तर शब्द हे शस्त्र आहे. जरा जपून वापरा. सुविचार आहे बा. अस्त्र शस्त्राचा प्रहार तेवढा तीक्ष्ण नसतो जेवढा जिभेचा. म्हणून सदैव हितकर बोला, सार गर्भित बोला, गोड बोला, नाही तर गपची बसा. सगळ्यात सोपी भाषा. शांत बसायचं बोलायचंच नाही. काय बोला एकच बोलण्याची नाही आता देवावी नंगाही. बोलायचा बोले जेने बोले विठ्ठल डोले. भगवान परमात्मा बोलायला लागावं असं बोल राव माणसाचं. म्हणून महाराज म्हणले बोललं की देव मिळतंय पण खरं बोलावं लागतं. महाराज म्हणजे आम्ही संसारिक माणसं आहेत महाराज. आम्हाला खरं काही बोलणं होत नाही. कुठे खोटं बोलावं बी लागते. संसारात बोलावं लागते का नाही. काय सत्यवादी करी संसार सफल. तुम्ही सत्यवादी खोटं बोलत नाही काय. संसार आहे. संसारात खोटं बोलल्याशिवाय संसार ढकत नाही. कारण संसारात लटका आहे. आधी सांगितलं लटका हा व्यवहार. म्हणून ते लटका संसार आहे ह्याच्यात लटकच बोलावं लागतंय. लटका तुकाराम म्हणाला पाहिजे लटका आला. म्हणून लटकं बोलावं लागतंय. खोटं बोलावं लागतंय. महाराज संसार आहे हे जरा अवघड दिसायला. ह्याच्यापेक्षा कोणती सोपी साधना आहे का. महाराजांना त्याच्यापेक्षा एक सोपी साधना सांगितली अभंगाच्या शेवटच्या
महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितले. महाराज म्हणले का तुम्हाला लई जर अवघड वाटत असतील हे उपाय आतापर्यंत सांगितले, भावनेनं गीत गायला अवघड वाटत असेल, दुसऱ्याची निंदा करायची नाही, ठिकाणानं ऐकायची नाही हे बी अवघड वाटत असेल, साधू संतांच्या चरणाला लागायचं अवघड वाटत असेल, किंवा खरं बोलणं अवघड वाटत असेल, त्याला खरं बोलणं अवघडच वाटायचे. हो, कारण बोलणं चांगलं नाही. बरं, बोलण्यामुळे रामायण घडलं, महाभारत बोलण्यामुळेच घडलं है ना. रामायण बोलून बघा का घडलं. त्या हरणाच्या पाठीमागे राम प्रभू गेले, सीता साहेब म्हणल्या लक्ष्मण भाऊजी मालक हरणाच्या मागे गेले, त्याला काहीतरी अवघड झाले, तिकडे संकट पडले काय की तुम्ही जा.
लक्ष्मण मला माझ्या भावाचं नाव घेतल्या घेतल्या संकट पळून जाते, त्याच्यावर कसं संकट येईल? सीताई साहेब म्हणजे मला वाटलं तुम्ही वनामध्ये कयासाठी आता एवढा शब्द घ्यायला ना रामायण घडलं. 6 महिने रामप्रभूच्या विराहामध्ये राहावं लागलं. महाभारत बोलण्यामुळे घडलं की हो. ते म्हैसाबा बघण्याकरता दुर्योधन आला आणि म्हैसाबा अशी होती, खडा नाही तिथं खडा दिसावा, पाणी नाही तिथं पाणी दिसावं, जिथं आहे तिथं काही साप दिसाव. दुर्योधना वाटलं सापच आहे, काही खडा आला बचकून पडला, वरी तोंड करून वरी केस वाळी द्रौपदी होती, वरी उभा टाकल्या केस वाळी तो हसली ना, हसल्या म्हणून लागली आंधळ्याची पोरं. एवढा शब्द वापरला, ते म्हणला ह्याचा बदला मी घेईन म्हणून वस्त्र हातात घालणार. का? बोलण्यामुळे चांगलं बोलायचं. हे बी नको म्हणजे आम्हाला बोलणं होत नाही. महाराज म्हणजे मग सगळ्यात सोपी साधना महिला मंडळ, सगळ्यात सोपी साधना आहे कोणची? दारावर आलेला माणूस उपाशी जाऊ द्यायचा नाही. काय म्हणालो? दारावर आलेला माणूस उपाशी जाऊ द्यायचा नाही. महिला मंडळ हे गड्याच्या नाही, महिला मंडळासाठी चांगला आहे. जेव घालणं पुण्य आहे. एखादी म्हणजे मला जेव घालणं होत नाही, पाणी पाजो, कारण पाणी पाहिजे ना. जीव घाला वाटत असलं जीव घालू वाटत नसलं कमीत कमी पाणी तरी पाजवा. नका देऊ अन्न ताक, काय म्हणते महाराज? फुकाचे जीवन तरी पाजा. फुकटचं पाणी, काही लोकांना फुकटचं पाणी पाजू वाटत नाही. एक वाट स्वरूप पाणी जात असताना उन्हाळ्याची दिवस तहान लागली, जवळपास 2-2 किलोमीटर गाव नव्हतं, शेतातून अशा आडमार्गाने जाऊ लागला. एक आऊत हाणणारा माणूस शेतकरी दिसला. आऊतच म्हणतात तुमचे, काय म्हणतात? आऊत म्हणतात. आऊत हाणू लागलं, असं आवडावर होत. वाटाण्या जाणाऱ्या माणसानं बघितलं आऊत करी हे गडे, त्याच्यापासून निश्चित पाणी असं. आपल्याला लई ताण लागली, लांबूनच पाहून म्हणाले, हो मामा पाणी आहे का? त्या शेतकऱ्यानं पाणी असलं तर हाय म्हणा, नसलं तर नाही म्हणा. हाय म्हणला, या हाय म्हणल्या आशेनं पळतच गेलं. अजून इतकी ताण लागली ती, आशेनं गेलं पळत गेलं जवळ. कुठे म्हणला पाणी बरं झालं तुम्ही हाय म्हणला, 2-2 किलोमीटर गाव कुठं नाही, बरं झालं हाय म्हणला, मग जीवच वाचीला. ते म्हणला पाणी हाय हो, उष्ट केलंय फुकटचं पाणी. म्हणून कोणाला जीव घालायचं असलं जीव घाला, जीव घाला वाटत नसलं फुकाचे जीवन तरी पाजा. कोणाला दूध पाज वाटलं दूध पाजवा. एखाद्या महाराजाला आम्ही आलो इथं, मला पाजू नका. तुम्ही म्हणता वा बरं आहे, दूधच महाग आहे रे. त्या गावामध्येच आमच्या शेजारी गावामध्ये कीर्तनाला गेलो. तिथे गेल्याच्या नंतर एक बाई म्हणले, महाराज चला चहा प्यायला. बाई चहा पित नाही, मी दूध करते, चला चला काय हरकत नाही. गेलो, त्या बाईनं गरम दूध केलं शिंगलवर, आणि इकडं भजन चालू झालं. विठोबा रुक्माईचं भजन झालं. नेमकं आलं हातामध्ये, गरम होतं. त्या बाईला म्हणलं, बाई भजन सुरू झाले, आता जावं लागते गडबडी नाही, पोळायला येतो, काहीतरी प्लेट मिलेट आणा, गार होते लवकर जा. त्या बाईनं प्लेट आणा का नाही, घरात घेऊन एक मोठी परातच आणली. ती बी कशी आली, उतळ परात. तुम्हाला उतळ परात माहिती का, लग्नामध्ये असतात बघा, आयला येणार खाली दाबलं की खाली जातील, हात काढला की थोबडा येतो. त्या लग्नातल्या परात तसली परात बाईनं आणली, मधात अशी उतळ होती वरी आणली, माझ्या हातात दिली, घ्या महाराज प्या. मी सिंगलवर दूध त्याच्यात टाकलं, त्या दुधानं कडीला धरलं सगळा. त्याला काय गार व्हायला, मला पडणं काय गार होणं काय एवढं झालं. एका घोटात मी दूध पिलं, सिंगलवर इतकं दूध होतं. आणि गेलो कीर्तनाला. ती बाई बी कीर्तनाला आली, ऐकायला बसल्या बाई होती. ती बाया शेजारी बाई, माय महाराज माझ्या घरी चहा प्याय दूध प्यायला आता, आणि परात भर दूध माय एका घोटातच पिलं. दूध किती होतं? दूध किती होतं? कप्पर नाही, अर्धा कप सांगते माय माय परत दूध एका घोटामध्ये केलं. दूध पाज वाटलं दूध पाजवा.
नका दूध पाजू, कारण दुधाचा भाव आज जास्त आहे. तुमच्या गावात दुधाचा भाव किती आहे? दूधवाले आहेत का? 60 रुपये. पाण्याचं काय लिटर? हा, निरस कोण द्यायले बाबा? निरस दूध देईल कोणी? पाण्याचं दूध नका देऊ. दूध महाराज म्हणजे ताकाचे उपकार तरी करा. दूध पाजू वाटलं दूध पाजवा, दूध पाजू वाटणं गेलं ताक तरी द्या. पण बाया ताक कडीपत्त्याच्या झाडाला टाकतात म्हणतो, शेजारीला देत नाही. ते कडीपत्त्याच्या झाडाला काढून टाकलं, झाड वाढत आहे. शेजारीला दे ना, ते तरी थंड पिऊन तू आशीर्वाद देते. द्यायला काय लागले म्हणजे फुकट प्यायला. ताकात सुद्धा देऊ वाटत नाही. म्हणून महिला मंडळ, घरी आलेला माणूस उपाशी जाऊ द्यायचा नाही. उपाशी नाही गेला, कमीत कमी पाणी पाजवा. एवढं जरी केलं म्हणजे फार करू नका. तुका म्हणे फार नका करू, पण कमीत कमी थोडा तरी परोपकार तरी जावं. थोडा असं जर केलं तर नक्कीच तुम्हाला देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणले, तुम्ही ह्या साधनं जे सांगितले, एवढे 5 साधनं सांगितले, ह्या 5 साधनापैकी तुम्ही एक जरी साधना आपल्या जीवनात उतरली तर नक्की देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तुझं भाव आहे देव, तरी हा सुलभ उपाय ज्ञानेश्वर. झालेली सेवा श्री गुरु मोतीराम महाराज, गुरुवारी मारुतराव महाराज, गुरुवारी वैराग्यमूर्ती सोपान काका महाराज हिसारकर, माझे गुरुवर्य वैराग्यमूर्ती नामधारक माऊली महाराज मुडेकर यांच्या चरणी सेवा समर्पित, खंडोबारायांच्या चरणी सेवा समर्पित, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम आहे. काही वाणीतून माझ्या चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या वाणीचा दोष चांगले असतील, सद्गुरूंचे समजून ग्रहण करा. आपण या ठिकाणी थांबूया. तुम्ही पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. त्यांनी मला या ठिकाणी तुमच्या परंपरेमध्ये बोधले बाबांच्या फडाच्या माध्यमातून हे गाव चालते आणि ह्या परंपरेमध्ये मला सेवा करण्याची तुम्ही संधी प्राप्त करून दिली, म्हणून तुम्हा सर्व गावकऱ्यांनाही धन्यवाद. आमचे हरिभक्त परायण तुमच्या गावचं वैभव रामायणाचार्य श्री हरी महाराज लावण त्यांनाही धन्यवाद. अण्णा तुम्हालाही धन्यवाद, कारण तुम्ही या ठिकाणी मला बोलावलं, आनंद वाटला. कारण आम्ही 200 किलोमीटरहून लांब इथपर्यंत आलो. कशामुळे आलो? पैशामुळे? तेव्हा पैशामुळे नाही, ऐसे ती लोकप्रितीसाठी प्रेमाखातरीत पैदा आलो, पैशासाठी नाही. मला जरा फेटा बांधल्यामुळे कमी आवाज मला वाटतं पैशामुळे राग येतो का? विनोद आहे. तुमच्या प्रेमाखातर श्री हरी महाराजांनी बोलले, त्यांना धन्यवाद. म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन झालं. मी मला स्वतःला मोठेपणा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम